नमस्कार मंडळी, आज आपण इथे विस्मरणात गेलेला एक पारंपरिक असा पदार्थ करणार आहोत, तो म्हणजे कढण। अतिशय सोपी आणि अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे। वेट लॉससाठी सुद्धा तुम्ही हे सूपसारखं पिऊ शकता किंवा आजारी माणसाच्या तोंडाची चव आणण्यासाठी सर्दी खोकल्यामध्ये वगैरे हे कढण नक्की करून बघा। कढण करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथे मोड आलेली मटकी लागणार आहेत। आज आपण इथे मोड आलेल्या मटकीपासून कढण करणार आहोत। मटकीला चांगली मोड आलेली असायला पाहिजे। मटकी स्वच्छ पहिले धुवायची, भिजवायची आणि बांधून ठेवायची। दुसऱ्या दिवशी मस्त असे मोड येतात, त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, नक्की बघा तुम्ही। आता ती मटकी किने स्वच्छ धुतल्यानंतर एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी इथे काढून घेतलेली आहेत, कारण आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहेत। त्यासाठी मटकी जेवढी आहेत की नाही त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं। इथे मी पाव किलोपेक्षा थोडीशी जास्त मटकीत माझी पूर्ण भरून असं पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। मटकी जशी शिजायला लागते ना त्याला वरती असा फेस यायला लागतो, तुम्ही बघू शकता। आता इथे पण ना फेस आला आहे, तो फेस आहे की नाही तो सगळा आपल्याला काढून टाकायचा आहे पहिल्यांदा, कारण की नाही आपण इथे हेल्दी असं सूप बनवतोय। आता मी मीडियम गॅसवरती पुन्हा एक 10 मिनटं हे उकळून घेतले, तुम्ही बघू शकता। आता भरपूर असा फेस आलेला आहे। आता हा सगळा फेस इथे मी परत काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर नंतरचा जो येतो तो काढायचा नाही, पण पहिले दोनदा जो आलेला असतो ना तो फेस सगळा इथे काढून घ्यायचा पहिल्यांदा आणि त्यानंतर पूर्ण ही मटकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता ह्याचा ना कलर बदललेला आहे पाण्याचा। जेव्हा आपण हे कढण करतो ना त्या कढणाचा कलर ह्याला पूर्णपणे यायला सुरुवात होते। हे चांगलं असं उकळून घ्यायचं आहे, एक 15 मिनटं तरी आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती। आता काय करायचं, ह्याच्यामध्ये पळी ठेवायची, कारण हे उतू जाऊ शकतं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे वाफ बाहेर पडत नाही जास्त। तो एका साईडने पण थोडीशी वाफ अशी बाहेर पडते आणि पळी ठेवल्यामुळे ते उतू जात नाही। आता मीडियम गॅसवरती आपल्याला हे व्यवस्थित 15 मिनटं मी उकळून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता छान असं हे उकळलेलं आहे। मटकी पण आपली इथे शिजली जातात पूर्णपणे, कारण आपण त्याची नंतर उसळ करू शकतो आणि जे हे ह्याचं अर्क म्हणजे मटकीचा जो अर्क निघालेला असतो ह्या पाण्यामध्ये पूर्णपणे उतरलेला असतो, ह्याचं हे कढण आपण करणार आहोत। आणि हे अतिशय पौष्टिक असतं, म्हणजे अगदी लहान मुलांपासून तुम्ही सगळ्यांना देऊ शकता। गॅस बंद केलेला आहे आणि मी गाळणीने इथे हे गाळून घेते आहे। ह्यातलं जे पाणी आपल्याला फक्त घ्यायचं आहे, जे अतिशय हेल्दी आहे असं। आता हे मटकी मी पूर्णपणे इथे गाळून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता या प्रकारे। आणि जी मटकी उरलेली असतात ती पूर्णपणे शिजलेली असतात, त्याच्यामुळे की नाही तुम्ही त्याची उसळ करून खाऊ शकता। आता मटकीची उसळ पण कशी करायची त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देते, नक्की तुम्ही चेक करा। आता हे जे पाणी आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, त्यानंतर चवीनुसार गूळ घालायचा आहे आणि इथे मी 3 ते 4 किने आमसुलं घेतलेत, ते आमसुलं या पाण्यामध्ये घातलेत। एक अगदी पाव चमचा इथे लाल तिखट घालायचं, तिखट अगदी थोडंसं घालायचं। मुलांसाठी करणार असेल तर तिखट तुम्ही घालू नका याच्यामध्ये अजिबात। आमसुलं घातलेत, त्याच्याऐवजी तुम्ही इथं ताकसुद्धा घालू शकता। काहींना जर आंबटसर अशी चव जास्त आवडत असेल तर तुम्ही ताक घाला त्याच्यामध्ये 1 पाववाटी। त्यानंतर इथे पळीमध्ये की नाही मी पाव चमचा साजूक तूप घेतलेलं आहे, तुपाचीच याला फोडणी चांगली लागते। त्यानंतर पाव चमचा इथे मोहरी घातली आणि अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे आपल्याला इथं फोडणीत जास्त घालायचे आहेत। त्याचबरोबर एकच हिरवी मिरची मी तुकडे मोठे मोठे असे करून घातलेली आहे। त्याचबरोबर इथे कढीपत्त्याची भरपूर पानं घालायची। जर मुलांसाठी करणार असाल तर मिरचीसुद्धा इथे घालू नका। त्यानंतर हिंग घातलेला आहे आणि इथे अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे। सगळं व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं। छान जिरे आणि मोहरी तडतडलेली आहेत आणि फुललेली सुद्धा आहेत आणि फोडणी व्यवस्थित आपली करून झालेली आहे। त्यानंतर पुन्हा हे जे आपण मटकीचं पाणी घेतलेलं होतं उकळलेलं, ते गॅसवर ठेवायचं उकळायला आणि त्याच्यामध्ये ही सगळी फोडणी घालायची। मी इथे तुपाचा अगदी कमीत कमी वापर केलेला आहे, तुम्हाला जास्त आवडत असेल तुम्ही करू शकता, पण कढणामध्ये जास्त तूप घालत नाहीत। त्यानंतर पाववाटी ओलं खोबरं घातलेलं आहे आणि इथे भरपूर अशी हिरवीगार छान फ्रेश कोथिंबीर घालायची। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचं दूधसुद्धा याच्यामध्ये घालू शकता आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे पुन्हा उकळून घ्यायचं। म्हणजे काय होतं, आपण याच्यामध्ये आमसुलं, मीठ, तिखट वगैरे जे काही घातलेलं आहे की नाही त्याचा मस्त असा फ्लेवर या पूर्ण कढणाला लागतो। एक 10 मिनटं हे छान असं उकळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे मोड आलेल्या मटकीचं कढण तयार झालेलं आहे। वेट लॉससाठी तरी अतिशय उपयुक्त ही रेसिपी आहे। म्हणजे तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये मुगाची खिचडी आणि मस्त असं हे कढण करून घेऊ शकता किंवा दुपारच्या जेवणातसुद्धा करून घेऊ शकता। आजारी माणसाला सुद्धा तुम्ही हे कढण देऊ शकता, मस्त अशी एनर्जी येते आणि पौष्टिक तर आहेच, पण त्याचबरोबर सर्दी खोकला झाला असेल तर घशाला मस्त असा शेक बसतो। हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सूपसारखं पिऊ शकता।
व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा यूट्यूबवरती, आणि फेसबुकवर बघत असाल तर लाईक शेअर फॉलो करायला अजिबात विसरू नका. यूट्यूब चॅनलवरती हाईप म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि मला या व्हिडिओसाठी अजून पॉईंट्स देऊ शकता.